हॅलो. तर खूप दिवसाची आज माझी इच्छा पूर्ण झाली आणि ते काय झालं ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळेल. तर सकाळ सकाळी बघा सुट्टी होती, त्याच्यामुळे आम्ही दोघं आवरून मंदिरजवळ वाट बघत बसलेलो आमच्या फलटणची. पण त्यांनी काय लवकर यायला तयार नव्हते. फायनली त्यांनी आली. त्याच्यानंतर आम्ही प्रवास सुरू केला आणि मध्येच बघा एक उडपी हॉटेल होतं, तिथं आम्ही थांबलो ब्रेकफास्टसाठी. ज्यांना डोसा हवा आहे किंवा इडली हवा आहे त्यांनी ते मागून नाश्ता करून घेतली. त्याच्यानंतर चहा मागितला. चहा खूप छान होता आणि चहावरची रिॲक्शन बघा कशी होती आमच्या भैयाची. तर चहा लवर आहे आम्ही सगळीजण, त्याच्यामुळं आम्हाला चहा चांगला भेटला तर आमचा दिवस खूप छान जातो. तर फायनली आम्ही पोहोचलो बघा आदमापूरमध्ये. तर भाविकांची खूप गर्दी चाललेली. सकाळचं दर्शन घेऊन लोक परत आपापल्या घरी चाललेली होती. पार्किंगला खूप गर्दी होती, त्याच्यामुळं गाडी आम्ही आधीच थोडं पार्क करून चालत मंदिराकडे जात होतो. तर मंदिराजवळ खूप गर्दी होती, दर्शनच्या रांगा पण होत्या. फायनली 1-1.5 तासानंतर बघा आमचं दर्शन घेण्याचं नंबर आलं. खूप लाईन होते त्याच्यामुळे खूप उशीर झाला. हे बघा तुम्ही पण दर्शन करून घ्या बाळूमामांचं. त्याच्यानंतर पाया वगैरे पडून आम्ही बाहेर आलो, फोटो काढले. त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडून घेतलं. पार्किंगमधून गाडी पटापट बाहेर काढली. त्याच्यानंतर आम्ही निघालो घराकडे. तर मधीच बघा मोहब्बतचं सरबत प्यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही ते सरबत पिऊन घेतलं आणि आम्ही आलो सांगलीला. कारण आमच्या बघा पोरांचा बड्डे करायचा होता, त्याच्यामुळे आम्ही मम्मीच्या घरात त्यांचा बड्डे केला. आणि खूप थकल्यामुळं रात्री मी मिस्टरांना मॅगी बनवायला सांगितली आणि ते आम्ही खाऊन झोपलो.